नमस्ते मुलांनो, बघा इयत्ता 5वी विषय गणित यामध्ये आपण मागील भागामध्ये प्रकरण 6 चा अभ्यास केला होता कोन। तर आजच्या भागामध्ये प्रकरण 7 जे आहे वर्तुळ, ते या वर्तुळ घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। तर आपण अभ्यासाला सुरुवात करूया मुलांनो। 7वं प्रकरण आपण पाहणार आहोत अभ्यास। त्यामध्ये बघा मुलांनो, आपण आज प्रस्तावना पाहणार आहोत की प्रस्तुत पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत। तर बघा या पाठात आपण त्रिज्या, जीवा, व्यास यांच्या व्याख्या, कंपासने वर्तुळ काढणे, त्रिज्या व व्यास यामधील संबंध, वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्य भाग व परिघ आणि वर्तुळ कंस यांचा अभ्यास करणार आहोत। तर बघा प्रस्तुत पाठामध्ये आज मुलांना आपल्याला काय काय करायचं आहे, तर आपल्याला वर्तुळाशी संबंधित असणाऱ्या ज्या त्रिज्या आहेत, बघा त्रिज्या, जीवा, व्यास यांच्या व्याख्या, म्हणजे त्रिज्या म्हणजे काय, व्यास म्हणजे काय आणि जीवा म्हणजे काय यांच्या व्याख्या आपल्याला काय करायची आहे मुलांनो, समजून घ्यायची आहे। त्याच पद्धतीने कंपासने आपल्याला वर्तुळ काढणे शिकायचं आहे। त्रिज्या व व्यास यामधील संबंध पाहायचा आहे। या घटकामध्ये आपल्याला वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्य भाग, परिघ आणि वर्तुळ कंस यांचा अभ्यास आपल्याला या संपूर्ण पाठामध्ये आज काय करायचं मुलांना, आपल्याला करायचं आहे। तर आपण पाठाला सुरुवात करूया मुलांनो। प्रथम आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत। बघा मुलांनो, या पाठाचं स्पष्टीकरण पाहूया। शेजारी एक वर्तुळ काढले आहे। बिंदू P वर्तुळाचे केंद्रबिंदू आहे। बघा हा जो केंद्रबिंदू आहे तो P ह्या अक्षराने आपण दाखवलेला आहे। तर वर्तुळावरील बिंदू A, वर्तुळावरील हा बिंदू A आहे आणि बिंदू B यांना जोडणाऱ्या रेषाखंड AB वर्तुळाचा व्यास आहे। बघा मुलांनो, या वर्तुळावर आपण P हा केंद्रबिंदू पाहिलेला आहे की केंद्रबिंदू असतो वर्तुळाला आणि त्या केंद्रबिंदूचे नाव आहे P। वर्तुळावर दोन बिंदू दिसत आहेत मुलांनो, A आणि B। तर या A बिंदू आणि B बिंदूला जोडणारा हा जो रेषाखंड आपण इथे पाहतो आहे, त्या वर्तुळाचा तो काय आहे, वर्तुळाचा व्यास आहे मुलांनो, त्याला व्यास असे म्हणतात। A B हा काय आहे, वर्तुळाचा व्यास आहे मुलांनो। तर बिंदू P आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू Q यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात। बघा वर्तुळावर आपण A आणि B बिंदू पाहिला मुलांनो, आणि A आणि हा B बिंदू आपण काय केलेला आहे, त्यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्या रेषाखंडाला व्यास असे म्हणतात। पण P हा जो केंद्रबिंदू आहे, P या केंद्रबिंदूपासून वर्तुळावरच असणारा Q हा बिंदू याला जोडणारी जी रेषा आहे, या रेषेलाच PQ ही जी रेषा आहे त्या रेषाखंडालाच काय म्हणतात, वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात। तो व्यास म्हणजे काय आणि त्रिज्या म्हणजे काय ह्या संकल्पना तुम्हाला समजल्या असतील मुलांना। आपण पुढे पाहूया। बघा त्रिज्या PQ। आता बघा रेषाखंड PA, रेषाखंड PB या सुद्धा काय आहेत, वर्तुळाच्या त्रिज्या आहेत मुलांनो। कारण की केंद्रबिंदू जो आहे P, त्या केंद्रबिंदू पासून वर्तुळावर जो बिंदू असतो यांना जोडणारी जो रेषाखंड असतो त्या त्रिज्या असतात, वर्तुळाच्या त्रिज्या असते त्यांना म्हणतात। बघा म्हणजे PA, PQ आणि PB हे तीन रेषाखंड जे आहेत त्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत। वर्तुळांना अनेक त्रिज्या आणि अनेक व्यास काढता येतात। तर बघा वर्तुळाला त्रिज्या ह्या भरपूर काढता येतात। अशा प्रकारच्या ह्या त्रिज्या आपण खूप काढू शकतो। अनेक त्रिज्या वर्तुळाला असतात। तसेच वर्तुळाला व्यास सुद्धा काय असतात, खूप काढता येतात। कंपासच्या साहाय्याने दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढणे। आता आपल्याला बघा काय करायचंय मुलांना, आपल्या कंपास पेटीमध्ये कंपास हे असतं। नक्कीच तुम्हाला माहिती असेल की कंपास कशाला म्हणतात। तर त्या कंपास पेटीतील कंपासच्या साहाय्याने आपल्याला काय करायचंय, एक वर्तुळ काढायचं आहे आणि त्याचा उपयोग करून आपण काय करत असतो, वर्तुळ काढत असतो। त्याचा उपयोग आपल्याला, त्या उपकरणाचा उपयोग आपल्याला वर्तुळ काढण्यासाठी होतो, आपण ते वापरतो। तर बघा कंपास पेटीच्या साहाय्याने आपण वर्तुळ काढतो। कंपासाला एक धातूचे टोक असते। बघा एक धातूचे टोक असून दुसऱ्या टोकाला पेन्सिल लावण्याची सोय असते। बघा इथे एक धातूचे टोक दिलेले आहे आणि दुसऱ्या भागाला आपण पेन्सिल लावण्याची एक टोक असते। आपण नक्कीच पाहिलं असेल की कंपास पेटीमध्ये असं कंपास असतं आणि ज्याच्या साहाय्याने आपण काय करत असतो,
वर्तुळ काढत असतो। बघा इथे हे लोखंडी धातूचं टोक दिसतंय आणि इथे काय आहे मुलांनो, पेन्सिल आपण लावलेली आहे। योग्य लांबीची पेन्सिल कंपासला लावतात। ती पट्टीच्या सहाय्याने आपण लांबी घेऊन आपण ती काय करतो, योग्य व्यवस्थित आपण त्याचे लांबीच माप घेऊन आपण ती पेन्सिल लावलेली असते। आता कंपासचा वापर करून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ कसे काढायचे ते आपल्याला शिकायचे। की आपल्याला एक त्रिज्या दिलेली आहे, त्रिज्येचं माप दिलेलं आहे आणि त्या मापाच्या बरोबर म्हणजे जे माप आपल्याला दिलेलं आहे त्या मापाची आपल्याला काय करायची, त्रिज्या कशी कंपासच्या सहाय्याने काढायची ते आपल्याला पाहायचं। आता बघा उदाहरणार्थ पी केंद्र असलेले 4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा। हे आपलं उदाहरण दिलेलं आहे मुलांनो की पी केंद्रबिंदू, आपल्याला केंद्रबिंदूचं नाव दिलेलं आहे की पी असा केंद्रबिंदू असलेला 4 सेंटीमीटर, बघा सेमी म्हणजेच सेंटीमीटर, तर आपण पट्टीवर बघा जे कंपासचं टोक आहे, धातूचं टोक आहे ते आपण इथे ठेवलेलं आहे आणि 4 सेंटीमीटर अंतर पट्टीच्या सहाय्याने कंपास मध्ये घेऊन त्या मापाचं आपल्याला ते काय करायचं आहे, त्रिज्या काढायची आहे आणि त्या त्रिज्येचे वर्तुळ आपल्याला काढायचे आहे। कंपासचे धातूचे टोक आणि पेन्सिलचे टोक एका पातळीत ठेवा। आपल्याला ती एक व्यवस्थित पातळी घ्यायची आहे आणि त्या पातळीमध्ये ते टोक ठेवायचं आहे। धातूचं टोक आणि पेन्सिलचे टोक यामध्ये दिलेल्या त्रिज्ये एवढे म्हणजेच 4 सेंटीमीटर अंतर आपल्याला पट्टीच्या सहाय्याने घ्यायचं आहे। बघा 4 बरोबर 4 वर असणार। कागदावर एक बिंदू घ्या, आपल्याला एक कागदावर बिंदू घ्यायचा आहे पी नावाचा, त्याला पी असं नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर धातूचे टोक ह्या पी बिंदूवर ठेवायचे आहे, तीर ठेवायचे आहे आणि पेन्सिलचे टोक कागदावर फिरवायचे आहे। तयार झालेली आकृती ही वर्तुळाची आहे। त्यानंतर आपण हे टोक फिरवल्यानंतर, पेन्सिलचे टोक फिरवल्यानंतर एक आकृती तयार होते, त्यालाच वर्तुळ असे म्हणतात। बघा इथे चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला मुलांनो की कशा पद्धतीने कंपासच्या सहाय्याने आपण वर्तुळ काढलेला आहे, म्हणजे ही आकृती वर्तुळाची आहे। तर बघा बिंदू पी हे वर्तुळाचे केंद्र आहे। हा पी जो बिंदू आहे तो वर्तुळाची केंद्र बिंदू आहे आणि 4 सेंटीमीटर असलेलं त्रिज्या असलेली आपण ते वर्तुळ काढलेलं आहे। आता आपण वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांच्यातील संबंध पाहायचा आहे मुलांनो। तर बघा वर्तुळाची त्रिज्या आणि व्यास यांचा काय संबंध आहे। पी केंद्र असलेल्या वर्तुळाची पी आर ही त्रिज्या आहे। बघा पी केंद्र असलेला केंद्रबिंदू काय आहे वर्तुळाचा, पी आहे आणि आर, पी आर ही काय झाली मुलांनो, त्रिज्या इथे दिलेली आहे। सी आणि डी हा वर्तुळाचा व्यास आहे। त्रिज्या आणि व्यास यांची लांबी मोजा। बघा आता आपण जर बघितलं पी क्यू आर, पी आर ही 2 सेंटीमीटर आहे। बघा पी आर आपल्याला त्रिज्या किती दिलेली आहे, 2 सेंटीमीटर आणि सी डी ही जी हा जो व्यास आहे, सी डी हा काय आहे, व्यास आहे आणि याची आपल्याला लांबी दिलेली आहे 4 सेंटीमीटर। तर बघा यामध्ये आपल्याला फरक दिसतो मुलांनो की पी आर ही जी त्रिज्या आहे ती 2 आहे आणि सी डी ही हा जो व्यास आहे तो 4 सेंटीमीटर आहे। तर नक्कीच तुम्हाला फरक कळत असेल की खालील कृती करा। आता आपल्याला एक कृती करून बघायची आणि त्यातला संबंध समजून घ्यायचा आहे। 3 सेंटीमीटर, 3.60 सेंटीमीटर, 5.2 सेंटीमीटर सेमी त्रिज्यांची वर्तुळे वहीत काढायची आहे। आपल्याला 3 प्रकारच्या त्रिज्यांची वर्तुळे वहीमध्ये काढायची आहे। पहिलं माप आपल्याला दिलेलं आहे 3 सेंटीमीटर, दुसरं आहे 3.7 सेंटीमीटर आणि चौथा आहे 5.2 सेंटीमीटर। अशा त्रिज्या असणारी आपल्याला काय करायची, वर्तुळ काढायची आहे। तर पाहूया आपण, प्रत्येकाचा व्यास काढा आणि व्यासाची लांबी मोजून पुढील तक्ता पूर्ण करा। आता आपल्याला त्रिज्यांची माप दिलेली आहे मुलांनो, पण आपल्याला इथे काय सांगितलं त्यांनी, प्रत्येकाचा व्यास काढायचा आहे आणि खाली एक सारणी दिलेली आहे, एक तक्ता दिलेला आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे। बघा वर्तुळ एक दिलेला आहे ज्याची त्रिज्या आहे 3.60 सेंटीमीटर। हे आपण त्रिज्या असलेलं एक वर्तुळ काढलेला आहे। आता बघा त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 3.7 सेंटीमीटर, पण आपल्याला व्यास काढायचा आहे। तर पाहूया आपण, व्यास बघा 3.7 म्हणजेच याचा व्यास जर आपण मोजला तर 7.4 सेंटीमीटरचा हा व्यास झालेला आहे। त्यानंतर आपण पाहूया दुसरं जे वर्तुळ आपल्याला सांगितलं होतं काढायला
त्याची त्रिज्या आपल्याला दिलेली होती 3 सेंटीमीटर, नक्कीच त्याचा व्यास आहे 6 सेंटीमीटर आणि तिसरं जे आपल्याला त्रिज्या दिली होती काढायला ती होती 5.2 सेमीचं त्रिज्येचं वर्तुळ आणि त्याचा व्यास आहे 10.4 सेंटीमीटर. तर बघा यामध्ये ह्या त्रिज्या दिलेल्या आहेत आणि हे व्यास आहेत मुलांनो. तर याच्यावरून तुम्हाला काय समजतंय बघा मुलांनो, वरील तक्त्यावरून आपल्याला असे कळते की वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट आहे, नक्कीच डबल असतो. वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निमपट असते, म्हणजे व्यास हा मोठा असतो आणि त्रिज्या ही निमपट असते. वर्तुळाचा व्यास बरोबर त्रिज्या गुणिले 2. तर वर्तुळाच्या व्यासाचं आपण सूत्र पाहूया इथे मुलांनो, की वर्तुळाचा व्यास म्हणजेच काय, वर्तुळाचा व्यास बरोबर त्रिज्या गुणिले 2. वर्तुळाची त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. आपण हे दोन्ही सूत्र लक्षात घेऊया की वर्तुळाचा व्यास म्हणजे काय. बघा वर्तुळाचा व्यास म्हणजे त्रिज्या गुणिले 2 आणि वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच व्यास भागिले 2. तर हे दोन्ही सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचे की हे किती इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी, ते आपल्याला कळेलच. हे इम्पॉर्टंट आहेत, हे सूत्र जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत की वर्तुळाचा व्यास बरोबर त्रिज्या गुणिले 2 आणि वर्तुळाची त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. समजलंय मुलांनो. आपण पुढे पाहूया. बघा घडी पद्धतीने वर्तुळाची त्रिज्या आणि व्यास यातील संबंध पडताळणे. आता घडी पद्धतीने म्हणजे काय करायचंय बघा, आपण कृती पाहूया. एका कागदावर एक वर्तुळ काढून त्यांच्या कडेवर कापा, त्याच्या कडेवर कापा. एक वर्तुळ आपण पेपरावर काढलेला आहे, एका कागदावर हा काढलेला आहे आणि त्याच्या कडेने आपण काय केलेलं आहे, कट करून घेतलेला आहे, कापलेला आहे. बघा वर्तुळ केंद्राला आपण पी असं नाव दिलं, म्हणजे त्या वर्तुळाला पी हे नाव द्यायचं आहे. व्यास काढून त्याला AB असे नाव द्यायचे आहे. एक व्यास काढायचा आहे, पी बिंदू मधून केंद्रबिंदूतून जाणारा आपल्याला व्यास काढायचा आहे आणि व्यास काढून झाल्यावर त्याला AB असे नाव द्या. पुढे पाहूया आपण. आकृतीत दाखवल्याप्रमाणे व्यास AB वर वर्तुळाला घडी घाला. आपल्याला व्यासामधून आपल्याला ते काय करायचे, घडी घालायची आहे पेपराला. तर वर्तुळाला घडी घालायची आहे. व्यास AB वर वर्तुळाला घडी घाला. आता बघा आपण अशा पद्धतीचा पेपर आपला झालेला आहे. नंतर बिंदू P वर अशी घडी घाला. आता परत P बिंदूवर काय करायचंय, अशी घडी घाला की रेषाखंड PA व रेषाखंड PB एकमेकांवर येतील. म्हणजे A आणि B बिंदू हे एकमेकांवर येतील, PB आणि PA हे एकत्र येतील अशी आपल्याला घडी घालायची आहे. नंतर बिंदू P वर अशी घडी घाला. बघा नंतर P वरून घडी घातलेली आपण की PB आणि PA हे एकमेकांवर. बिंदू B हा बिंदू A शी जुळतो. आपण जर बघितलं तर बिंदू A आणि बिंदू B हे काय होतील, एकमेकांशी जोडले जातील. यावरून वर्तुळाची त्रिज्या PB, बघा ही जी PB त्रिज्या आहे ती PA व्यास AB च्या काय आहे, निम्मी आहे हे समजते. की AB च्या काय आहे, ती निम्मी आहे. हे आपल्याला त्रिज्या कळाली आहे की व्यासाच्या निम्मी आपल्याला त्रिज्या दिलेली आहे हे समजते. तर नक्कीच तुम्हाला हे समजले असेल मुलांनो की व्यास आणि त्रिज्यामधला संबंध काय आहे. बरोबर, की व्यास आणि त्रिज्यामधला संबंध काय आहे, तर हा व्यास आहे आणि त्याच्या निम्मी काय आहे, त्रिज्या ही दिलेली आहे. म्हणजेच त्रिज्या ही काय आहे, व्यासाच्या AB च्या निम्मी आहे. पुढे पाहूया वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्य भाग म्हणजे काय. तर बघा वर्तुळाच्या अंतर्भागामधला आपण अभ्यास करणार आहोत. आपण मैदानात एक वर्तुळ काढून तळ्यात मळ्यात हा खेळ खेळतो. बघा तुम्ही सर्वांनी हा खेळ खेळला असणार की शाळेमध्ये असताना, मैदानामध्ये असताना आपण तळ्यात की मळ्यात हा खेळ खेळतो. तर इथेही तशाच पद्धतीचं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे मुलांना की आपण मैदानात एक वर्तुळ काढून त्यामध्ये तळ्यात व मळ्यात हा खेळ खेळत असतो. सर्वांनीच खेळला असेल हा खेळ. आणि त्यानंतर बघा इथे दिलेला आहे, या खेळात जी मुले वर्तुळाच्या आतमध्ये असतात त्यांना तळ्यात असे म्हणतो आणि जी मुले वर्तुळाच्या बाहेर असतात त्यांना मळ्यात असे आपण म्हणतो. बघा ही जी बाहेर मुलं दिसत आहेत ती काय आहेत, मळ्यात आहे आणि जी मुलं आत आहे वर्तुळाच्या ती काय आहेत, तळ्यात आहे.
असं आपण हा खेळ नक्कीच खेळलेला आहोत, सगळेजण खेळलेलो आहोत, बरोबर की नाही? तर बघा या आकृतीत टी हे केंद्र असलेल्या वर्तुळाकार KLMN हे बिंदू आहेत. बघा टी हा काय इथे केंद्रबिंदू दिलेला आहे आणि वर्तुळाकार जे आहेत त्याच्यावर आपल्याला KLMN हे काय दिलेले आहेत, बिंदू दिलेले आहेत. वर्तुळाच्या आत असलेल्या भागाला वर्तुळाचा अंतर्भाग असे म्हणतात, की हा जो आतला भाग आहे त्याला अंतर्भाग म्हणतात. वर्तुळाच्या आतमध्ये जो भाग असतो त्याला वर्तुळाचा अंतर्भाग असे म्हणतात. आणि बघा वर्तुळाच्या आतमध्ये हा जो रंगीत केलेला हिरव्या रंगाचा जो भाग दिसतोय मुलांनो तो अंतर्भाग आहे बघा. आणि त्यानंतर आपण पाहतो की P, Q, R आणि T हे जे बिंदू आहेत हे अंतर्भागातील बिंदू आहे. आतल्या भागामध्ये जे बिंदू आपल्याला दिसत आहेत ते अंतर्भागातील बिंदू आहेत. वर्तुळाच्या बाहेरील भागाला त्या वर्तुळाचा बाह्य भाग म्हणतात. बघा बिंदू A, B, C हे जे बिंदू आहेत ते बाहेरील भागामध्ये आहे म्हणून ते बाह्य भागात आहे. अंतर्भाग म्हणजे काय आणि बाह्य भाग म्हणजे काय हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल मुलांनो. आपण पुढचा जो घटक आहे तो पाहणार आहोत, वर्तुळाचा परिघ. आता वर्तुळाचा परिघ म्हणजे काय पाहूया आपण. वर्तुळाकार कड असलेली एक वाटी घ्या. बघा ही इथे चित्रामध्ये एक तुम्हाला वाटी दिसते मुलांनो की त्याचा कड जे कड आहे काठ आहेत ते वर्तुळाकार आहेत. बघा ही वाटी घेतल्यानंतर आपल्याला चित्रामध्ये जसं दिसतंय तसं पाहूया. वाटी भोवती दोऱ्याचा एक फेरा घेऊन दोऱ्याचे वर्तुळ तयार करा. आपल्याला एक दोरा बांधायचा आहे. गुंडाळलेला दोरा बाजूला काढून तो सरळ करा. आता तो दोरा जो आपण बांधला होता तो आपल्याला काय करायचा आहे, सरळ करायचा आहे. बघा पट्टीच्या साहाय्याने सरळ केलेल्या दोऱ्याची लांबी मोजा. आपण कड्याला भांड्याच्या कडेला जो बांधला होता त्या भागाची आपल्याला काय करायची, मोजणी करायची आहे. मिळणारी लांबी म्हणजेच दोऱ्याने तयार झालेल्या वर्तुळाचा परिघ होय. त्या वर्तुळाला आपण काय केलं होतं, बांधलं होतं दोऱ्याच्या साहाय्याने आणि त्यानंतर तो परत आपण दोरा सोडला आणि त्यानंतर त्या दोऱ्याची आपण काय केलेली आहे, मोजणी केलेली आहे. तर ही मोजणी केल्यावर जो माप जी लांबी आपल्याला मिळते म्हणजेच दोऱ्याने तयार झालेल्या वर्तुळाचा तो परिघ होय. म्हणजेच तो परिघ आहे वर्तुळाचा. काय आहे, परिघ आहे. बघा इथे वर्तुळाचा परिघ 12 सेंटीमीटर 3 मिलीमीटर आहे. बघा 12 आणि वरती 3 दिलेले आहे. आता आपण पुढचं जे टॉपिक आहे तो आहे वर्तुळ कंस. बघा आता वर्तुळ कंस म्हणजे काय, तर ही एक प्लास्टिकची वर्तुळाकार बांगडी आहे. आता ही एक आपल्याला प्लास्टिकची काय दिसते, बांगडी दिसते मुलांनो. ही बांगडी A व B बिंदूपाशी तुटली तर चित्रात बघा आता A बिंदूपाशी आणि B बिंदूपाशी काय झाली, ती तुटली. तर दाखवल्याप्रमाणे या बांगडीचे दोन भाग होतील. बरोबर आपण बघतो की एखादी बांगडी जर तुटली तर तिचे दोन भाग होतात. बघा हा प्रत्येक भाग वर्तुळ कंस आहे. या प्रत्येक भागाला काय म्हणतात, वर्तुळ कंस असे म्हणतात. बघा चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला समजत असेल. आता बघा या आकृतीत वर्तुळाकार P आणि Q असे दोन बिंदू आहेत. बघा या आकृतीमध्ये वर्तुळाकार P व B बिंदू आहे. बघा या आकृतीमध्ये तुम्हाला वर्तुळाकार P आणि Q असे दोन बिंदू आहेत. या बिंदूंमुळे वर्तुळाचे दोन भाग झाले आहेत. हे बघा हे जे दोन बिंदू आपण जोडले ते ह्या वर्तुळाचे काय झाले, दोन भाग झाले आहेत. बघा इथे दिसतंय तुम्हाला हा प्रत्येक भाग वर्तुळाचा काय आहे, कंस आहे. काय आहे, वर्तुळाचा कंस आहे. म्हणजेच P आणि Q या बिंदूमुळे दोन कंस तयार झाले आहेत. P आणि Q हे बिंदू त्या कंसांना बघा ते P आणि Q हा जो बिंदू आहे ते काय आहेत, कंस आहेत आणि P हे प्रत्येक कंसाची टोके आहेत. म्हणजे P आणि Q हा बिंदू काय आहे, त्या कंसाची काय आहे, टोके आहेत. कंस PQ या नावावरून झालेल्या दोन कंसापैकी कोणता कंस हे निश्चितपणे समजत नाही. तर P आणि Q या कंसावरून दोन नावावरून दोन कंस झाले आहे. हे समजण्यासाठी प्रत्येक कंसावर आणखी एक बिंदू घेतात.
म्हणजे ते समजायचं असेल की कुठला कंस तयार झालाय, तर त्यासाठी प्रत्येक कंसावर आणखी एक बिंदू घेऊ शकतो आपण. बघा, त्या बिंदूचा वापर करून कंसाला 3 अक्षरी नाव देतात. या बिंदूवर इथे आपण अजून एक कंस घेऊ शकतो आणि त्या एक बिंदू घेतल्यावर हा कंसाला नाव देऊ शकतो. आकृतीत कंस PSQ आणि PRQ हे दोन कंस आहेत. PSQ आणि PRQ हे दोन कंस आहेत. QSP आणि PRQ हे दोन कंस आपल्याला इथे दिसत आहेत बघा आकृतीमध्ये. हा एक कंस आहे आणि हा एक कंस आहे. तर अशा पद्धतीने हे वर्तुळ कंस आपण बघितलेले आहेत. नक्कीच तुम्हाला हे सर्व घटक समजले असतील मुलांनो. या पाठाचा सारांश आपण पाहणार आहोत या भागामध्ये मुलांनो, की या प्रस्तुत पाठामध्ये आपण कसला अभ्यास केलेला आहे, कुठल्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. तर बघा, आपण जसं प्रस्तावना पाहिली होती मुलांनो, की या घटकामध्ये आपण त्रिज्या, जीवा, व्यास यांची व्याख्या पाहिलेली आहे. कंपासच्या साहाय्याने वर्तुळ कसे काढतात ते आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर त्रिज्या व व्यास यामधील संबंध काय आहे, वर्तुळाचा बाह्य भाग कोणता, कसा ओळखायचा आणि अंतर्भाग कसा, ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळ कंस हे घटक सुद्धा आपण इथे काय केलेले आहे मुलांना, अभ्यास केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे प्रकरण तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद.